आणि 10वी 12वी माध्यमिक सरकार 16 गुणगौरव सोहळा आयोजित केला आहे। या प्रसंगी उपस्थित शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदासभाई कदमजी, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजाभाऊ कीर्तीकर, शिवसेना नेते आनंदराव अडसूळजी, खासदार रवींद्र वायकरजी, कदमवहिनी पण आहेत, संजय निरुपमजी, शीतलताई मात्रे, वायकरताई, विठ्ठल काहणेसर, आयोजक आणि शिवतेज आरोग्य संघटना आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष, शिवसेनेचे सचिव सिद्धेश कदम आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, मनापासून त्यांना शुभेच्छा देतो। गेल्या अनेक वर्षापासून काम करते आहे। सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये नेहमी समाजाभिमुख कार्यक्रमाचं आयोजन ही शिवतेज संस्था करते, हे भरीव काम केले आणि म्हणून मला वाटतं रामदासभाई 30 वर्षापूर्वी संस्था सुरू केली, त्याचा या संस्थेचं आणि रामदासभाईंनी सुरू केलेलं काम सिद्धेश पुढे नेतोय याचा अभिमान रामदासभाईंनी आनंद व्यक्त केला। मलाही त्याचा सिद्धेशचा अभिमान आहे, मलाही खऱ्या अर्थाने सिद्धेशचा म्हणूनच मी मनापासून मगाशी अभिनंदन केलं। रामदासभाई आमच्या शिवसेनेचा ठाण्याभाग आहे आणि त्यांचे दोन्ही बछडे योगेश आणि सिद्धेश हे कामाला उभा आहे, त्यामुळे आणि शिवसेना बाळासाहेबांचे विचार, साहेबांचे विचार घेऊन जाणारी शिवसेना आणि म्हणून यामध्ये 80% समाजकारण, 20% घेऊन आपण पुढे जातोय आणि शिवतेज संस्था देखील असंच समाजकारणाचं काम करते आहे। मला वाटतं मागच्या आरोग्य शिबिर आपण केलं होतं मोठं, त्या ठिकाणी देखील हजारो मुंबईकर आपल्या आरोग्याची तपासणी त्या शिबिरामध्ये देण्याचं काम त्या ठिकाणी केलं। खरं म्हणजे 100% समाजकारण, अगदी 100% समाजकारण आणि म्हणून शिवसेनेचा जो बेसच आहे की समाजसेवा, अडल्या नडल्याला मदत करणं, त्याच्या मदतीला धावून जाणं, हे आपण गेले अनेक वर्ष काम करतो। खरं म्हणजे सरकारी योजनांची आवश्यक कागदपत्र, दाखले यांचं वितरण या ठिकाणी झालंय, काही लोकांना आपण देणार आहोत आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी मगाशी म्हटलं मी 10वी 12वी हे आपले विद्यार्थी जे आहेत त्यांचा गुणगौरव सोहळा देखील होतोय। हे उद्याचं आपल्या देशाचं भवितव्य आहे, देशाचं भविष्य आहे आणि म्हणून त्यांचा गुणगौरव करणं, त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देणं हे धमाल असतं आणि मग त्यांना प्रेरणा मिळते, ऊर्जा मिळते, अधिक काम करतात, अधिक चांगलं शिक्षण घेतात, आपल्या राज्याचं, आपल्या देशाचं नाव लौकिक करणारे विद्यार्थी पाहिजे आणि म्हणून कोणीतरी त्यांच्या मागे उभं राहण्याची आवश्यकता आहे, कोणीतरी त्यांच्या कामाची शाबासकी देण्याची आवश्यकता आहे आणि म्हणूनच ते काम आज या ठिकाणी होत आहे आणि म्हणून उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीनंतर शिवसेना वरती काही टीका केलेली आहे आणि निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा प्रश्न उभं केलेलं आहे। हे बघा, उद्धव ठाकरे यांची मुलाखत कोण घेतोय? संजय राऊत घेत आहे, म्हणजे उंदराला मांजर साक्षी। मी पहिल्यांदा सांगेन, म्हणजे स्वतःच आपली पाठ थोपटून घ्यायची आणि माझी किती आता वाढलेली आहे हे महाराष्ट्राला दाखवून द्यायचा प्रयत्न चालला आहे। खरं तर उद्धव ठाकरेंचं राजकारण संपलेलं आहे आता। कदाचित आपल्याला माहिती नसेल, दिल्लीमध्ये जाऊन आता माननीय पंतप्रधानजी यांच्या पायावर डोकं ठेवून आता आम्हाला सोबत घ्या असं काम त्यांच्याकडून काही लोकांना पाठवून चाललंय। उद्धव ठाकरेंना विचारा, दिल्लीच्या हॉटेल लीलामध्ये कुठल्या बैठका झाल्या, त्या बैठकीमध्ये कोण कोण होतं,
आणि तिथं काय काय वक्तव्य झाली माझ्याकडे सगळं आहे ते मी बोलणार आहे. आणि म्हणून आता उद्धव ठाकरेचं राजकारण सगळं संपलेलं आहे. फक्त आभास निर्माण करण्याचं काम चालू आहे. आणखी एक गोष्ट मला सांगायला हवी, एक माजी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, बिहारचा मुख्यमंत्री नाही, महाराष्ट्राचा माजी मुख्यमंत्री आणि एका पक्षाचा नेता आणि शिवसेना प्रमुखांचा मुलगा काय वक्तव्य करतोय, निवडणूक आयोगाला धोंडा म्हणतोय. धोंडा का बिहार आहे का? वाटेल ते पंतप्रधानांच्या वरती बोलायचं, वाटेल ते गृहमंत्र्यांच्या वरती बोलायचं, वाटेल ते मुख्यमंत्र्यांच्या वरती बोलायचं. नको नको असे शब्द एकनाथ शिंदेना वापरायचे आणि पुन्हा पंतप्रधानांच्या पायावरती साकडं घालायचं डोकं ठेवून. बाबा आता मला वाचवा, माझ्या मुलाला वाचवा आणि दिशा चालू प्रकरणामधून त्याला बाहेर काढा. उद्धवजी, तुम्हाला वाटतं मांजर डोळे झाकून दूध पितं, तसं नाही आहे. ते सगळ्यांना दिसतं. मला अनेक गोष्टी माहिती आहेत, कशा पद्धतीनं क्लीन चिट मिळवण्यासाठी प्रयत्न केले गेले. मला न्यायालयावरती काय बोलायचं नाही आणि बोलणार पण नाही. आता उद्धव ठाकरेंचं राजकारण सगळं संपलेलं आहे. ह्या आमची भाजपची तयारी आहे. एकनाथ शिंदेना संपवा म्हणजे मी भाजपमध्ये येतो, असं अटी आणि चौथी टाकायचं काम चालू आहे. कदाचित तुम्हाला माहित असेल. देश अदानी चालवतोय की अडाणी चालवतोय?